सदा सदा माझे डोळे जडू तुझ्या सदा माझे डोळे जडू तुझ्या रखुमाईच्या पती सोयरिया गुण तुझे रूप गुण तुझे नाम गुण तुझे रूप गुण तुझे नाम हे माझा प्रेम सर्व काळ विठू माऊलिया जीवर दे विठू माऊलिया जीवर दे संचरोनी राही हृदय माझा गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम हे माझा प्रेम सर्व काळ तुका म्हणे मज घडो शांती देवा तुका म्हणे काही न मागो आणि तुका म्हणे काही न मागो आणि तुझे पाय सुख सर्व आहे तुझे पाय सुख सर्व तुझे पाय सुख सर्व गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे हे माझा प्रेम सर्व काळ हे माझा प्रेम सर्व काळ रखुमाई सदा माझे डोळे जड तुझ्या मूर्ती सदा माझे डोळे जड तुझ्या मूर्ती रखमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम जेई मज प्रेम सर्व काळ विठू मावलिया हाची वर देई ऐकलं आतापर्यंत बरंच ऐकलं फक्त ज्ञानोबात माऊली आता हा दुसरा नंबर लागला आज विठू मावलिया आजीवर देई संचर आहे हृदय माझ्या गोड तुझे रूप गोड तुझे नाम जेही मज प्रेम सर्व काळ तुका म्हणे काही न मागो आणि तुझे पाय सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ तुझ्या मूर्ती रखमाईच्या पती सोयरिया
गोड तुझे रूप गोड तुझे नाम दे मज प्रेम सर्व काळ. प्रस्तुत प्रसंगानुसार धावती बाजू आहे ती पळती बाजू आहे. हा ना, खेळच असा आहे. वैष्णव जर म्हणलं तर खेळ असाच आहे. काय हो, प्रेम एकदा तयार झाला ना, भाव तयार झाला ना, मग सारखं पळावंच लागतं. पण प्रेम भाव नसेल तर मग सांगता येत नाही. काय सांगताच येत नाही काय. पण प्रेम भावाला काही किंमत आहे. आणि म्हणून आज पाहिलं, आज मला वाटतं आहे 19 वर्षाचा नाही का प्रस्ताव होतोय. आज 19 वर्ष म्हणजे हा 19वा वर्ष आपण नाही का त्यामध्ये आणि प्रवास करून राहिलेलो आहोत. आता प्रवास करत असताना काय नेमकं आहे, महात्म्याने काय केलं आयुष्यभर, हे त्रिवेणी संगम या त्रिवेणी संगमातून आपण स्नान करत 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 आज पाहिलं मगात अभंग होऊन गेला. आला आनंदाला पूर. तोच भाग्यवंत न, जिथं आनंदाचा पूर येतो त्याला भाग्यवंत म्हणतात. भाग्यवंत म्हणजे काय, पुढे रस्त्यावर असते का वस्तू काही. भाग्यवंत म्हणजे काय हो, खरं तर पाहिलं तर मन बुद्धी चित्त यांना ज्या दिवशी आनंदाला पूर येतो, काय कंठी प्रेम दाटे नयने निरलोटे हृदयी प्रगटे राम रूप. या अवस्था याला प्रेम भाव म्हणतात, याला आश्रभाव म्हणतात. हे पुढे निर्माण होतात भाऊ. लाटा उसळती प्रेमाच्या, लाटा उसळती प्रेमाच्या, उसळती प्रेमाच्या, लाटा 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 उसळती प्रेमाच्या. पुराला आनंदाचा, पुराला आनंदाचा, लाटा उसळती प्रेमाच्या, 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 लाटा उसळती उगतले ते का उगत अवस्था आहे का, उगत भाव आहे का, उगत प्रेम आहे का. हो, साधी गोष्ट आपण पाहिलं, लहान लेकरू जन्माला आलं ना, ते थोडस जाणतं असं जर इकडे तिकडे लोळायला लागलं ना, तर त्याला आईची आवाज कळते. आई कुठून अशी फिरत आली ना, तो असा परत पलटवतो, परत असा पलटवतो. आता जाणे झाली तरी पलटवतोय. पहा ना, म्हणजे या लहान लेकराला कळतंय माझ्या जीवाला काय आहे. मग आपल्याला कळू नाही का, माझ्या साधू संतांनी आयुष्यभर तेच केलं. जीवनात सांगितलं का वेगळं काय सांगितलं, प्रेमात सांगितलं का वेगळं काय सांगितलं, भावात सांगितलं का आणि काय सांगितलं. हा जो काय वैष्णवांचा महत्व आहे तो प्रेम भावाचाच आहे का उगाच काही चेष्टा आहेत का, गमत आहे का, करमणूक आहे का. नाही 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 नाही, एक जीवाला सुटायचं आहे, एक जीवाला सुटायचं आहे, एक जीव सुटण्याकरताच आलेला आहे. आणि हे कळत आहे कोणाला, जाणत्यांना कळत आहे, जाणत्यांना कळत आहे. सुटायचंय हे सुटण्याकरता आलेलं आहे. कोणाला कळत आहे, जाणत्यांना. मग ते सोडवण्याकरता काय करत असतील, काय करत असतील, गप्पा मारत बसत असतील. गप्पा मारत उगत कुठेतरी फेऱ्या मारत असतील, नावलुकी करत असतील, भिदेगेली मागत असतील. कशासाठी कशासाठी एवढं तप, एवढं आटाच कशासाठी. बुडत हे
आहे, ही कळवळ्याची जात आहे आपल्या पाठीमागं. साधगी आहे आपल्याला ना, ही कळवळ आहे. लाभ न घेता प्रीती केले, हे सगळ्यांना आता आहे, नाही म्हणायची सोय नाही. काही घेतलं का हो तुमच्याकडून? तुम्हाला दिल्याबद्दल मागितलं का काही? असं काही केलं का? मग आता जी वाटचाल आहे त्यांच्या विचाराची असावी का आपल्या विचाराची असावी? आपल्याला तर खरंच खरंच त्यांचा जो काही महत्व आहे, त्यांची काही विजय गेली आहे, त्यांचा जो काही हेतू आहे तो आपल्यामध्ये जर उतरावा असं वाटत असेल, तो उतरला असं मानत असतील तर वाटचाल तशी असायला नको. त्यांनी केलं तसं आपण कर्तव्याला म्हणजे त्या पद्धतीने वाटचाल केली पाहिजे का? नाही त्या पद्धतीने नाही का? आणि जर त्या पद्धतीने केलं तर रामराजे नाही होणार, रामराजे नाही होणार. रामराजे आजच आहेत, रामच आपल्यामध्ये आहे. मला वाटतं चित्र आधी आहे. 3 दृष्टांत आहेत, 3 दृष्टांत आहेत ना. तुम्ही बरेच वेळा सांगत आहेत, हे पोरांनाही बरेच शिकवलेत. हरवलेली वस्तू कुठे आहे? कुठे आहे? गावसायला कुठे? हरवले कुठे? गावसायला कुठे? तसं त्या गोचराला विचारतात. गोचर 3 दृष्टांत आहेत ना, गोचराला विचारतात का हो दूध कसं काय आहे? दूध स्वप्नात माहीत नाही दूध काय ना म्हणतात. पहा ना, आहे ना, त्या हंडीवरच आहे का नाही, त्या साठ्यावरच आहे का नाही, त्या मालमत्तेजवळच आहे का नाही, पण कळतंय काय? कळतंय काय? मला सांगा, आपल्याच हृदयामध्ये देव आहे. पुढे चालू रामेश्वरला, काशीला. तुझा आहे तुझा बाजी ज्याला तिथं असं नाही कळत नाही त्याला सांगितलं बरं का. गोष्ट कोणाची झाली? गोचडाची. आपली नाही बरं का, लावून घ्यायला आपल्याला नाही सांगितलं, गोचडाला सांगितलं. कोणाची गोष्ट आहे? गोचडाची आहे. दुसरा नंबर सरोवराच्या काठावरच नाही का कमळाचं झाड तयार आहे, त्याच्या बुंद्याला नाही का असं शिखर इकडून तिकडे फिरवायला नाही का. कोण आहे? बेडूक नाही का. दुर्धर नावाचा प्राणी, तर आपण बेडूक म्हणतो नाही का. तो तिथंच राहतो. कोणालाही जवळ आले तरी तो मालमत्ता सोडत. असे किती गेले आणि किती गाले, पण तो जागा सोडत नाही. पण बाहेरून याला आलेला मकरंदाचा सेंटेड नाही का आनंद कोण लुटतोय हो? त्याला विचारला तर कशी काय मालमत्ता आहे वर? कोणाला त्याला तो राखणदार आहे त्याला. तसं आम्ही आमच्या जवळ राखण करतोय, ज्याच्या जीवावर माझ्या मारतोय तरी माहीतच नाही कोणामुळे चाललंय. रोज म्हणतोय ताजे शरीर कोणाचे असते? कोण बोलवतोय? हरवीन आम्ही बोलतोय नाही. सोंग बोलतोय का? तुमच्याकडे सोंग बोलतात का? शिकविता जाणी वेगळा मजा आहे. शिकवणारा कळला का? कोण शिकवतोय?
आपल्याला असं वाटतंय नाही का, आपल्याला असं वाटतंय हे सगळं मालकी हक्क कोणाचा? माझा. आता माझा म्हणजे नेमकं कोणाचा? आता कुठेची हात लावायचा? माझं. कुठेची दाखवता येईल? माझं. जिथं हात लावलं तिथं सोंगच निघणार आहे. मग माझं कुठे? माझंच नाही. मी कुठे? मग माझं नाही तर मी सुद्धा. आणि मी आणि माझं हाय हे महत्वाचं आहे. मी आणि माझं किती किमतीचं आहे हे प्रत्येकाला आवडत आहे बरं का. ज्याची किंमतच करता येत नाही, कोणाला आवडत नाही असा मी तर म्हणतो. एखादा आहे बाजार अहो थोडाच आहे का ना म्हणलं, तुला काय कळतोय? काय त्यात मत सगळं ना. म्हणजे याच्याबद्दल कौतुक आहेत का नाही? मी कोणीतरी आहेत का नाही? येतो का नाही राग? मग राग येतो म्हणजे याच्याबद्दल आस्था आहे. आणि इतर साधू संत म्हणतात बापरे, आपलं हित समजून घ्यायचं असेल, आपल्या हिताला जागायचं असेल तर काय केलं पाहिजे? या सगळ्या शरीराला काय वळण पाहिजे? काय पाहिजे? शरीराला काय वळण पाहिजे? हा, रोज देवाचं भजन नित्य ते करावे, देवाचे चित्त ते करावे. देवाचे चिंतन काय सांगितलं? रोनिया नित्य करावे देवाचं भजन, नित्य करावे चिंतन. याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. पण आपलं रोज उठून खायची चिंता आज काय मिळेल, उद्या काय मिळेल, इकडं काय आहे, इकडं काय आहे. अरे खाता 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 याने अजून काय थांबवलं? थांबवून दिलं नाही. कोणी थांबलंय का? हा, वनवा आहे वनवा. सगळ्या जगाला जाळून खाल्लंय पण तृप्ती नाही. हा, पण एवढं जरी वनवा असेल, एवढा जरी खराब असेल तरी सुद्धा पा एका ठिकाणी सांगितले पशु का होतं पण या नरका कुछ न होय. पशु करतो ना, पशु का होतं पण या. अरे नरका कुछ न होय. शेण सारवायला सडा घालायला कोणाचं? जनावर कोणाचं? पशुचं सगळ्यात उत्तम कोण? माणूस. सगळ्यात उत्तम कोण? माणूस. मग मानतो शेण. तुमच्याकडे काय? राम राम. लावाल का? पण गायचं तर समज शिकले पाहून का नाही. चांगला विचार केला तर पशु का होतं पण आहे. हे बघ हे कशाच आहे? माणसाच आहे का? पशु का होतं पण या ह्या नरका कुछ न होय. पण नर एक बात कुछ करणे करे सो नरका नारायण. संगतीचा विचार करील, साधूच्या संगतीने वाटचाल करील, नरका नारायण हो जाय. साधूचा विचार नारायण. ऐसियाचा पदर धरा, ऐसियाचा पदर धरा, ऐसियाचा पदर धरा, येणे देव येईला घरा. ऐसियाचा पदर धरा, येणे देव येईला घरा. आमच्या पदराचे धरे काय सांगितलं? काय प्रमाण? ऐशियाचा पदर धरा. सांगा ना कोणाचा? मालकाचा का? मालका सोडून कोणाचा आहे? मालकाचा जावं का कोणाचा आहे? आपल्याकडे काय पद्धत आहे? कोणाचा पद्धत आहे सांगितला? मालकाचा. हे प्रमाण मालकाचाच आहे. पण आता भरकटलेली अवस्था कोणाचा आहे? जरी त्याला मिळालं नाही. थोडासा टाटूला हा बेल मागलेला तो असा फिरून येतो ना, त्याला विचारा किती चव आहे गोड. टाटूला सांगते ते टाटूला किती गोड आहे ते. तुमच्या वर्णाला काय घेतो ना फिरवाय, त्याला विचारा किती चव आहे. कराटे गाळणे काय सांगल. पण सुगरणीला विचारलं तर बाबा नुसते नाकानाच
नाकाला सांगेल, तोंडाचा विषयच नाही आणि हाताचा विषय नाही, नुसते नाकाचा सेंटर सांगते बसायच्या बायला. आळणीने खराब नाही, गोड झालं, सुग्रणीचं कार्य आहे. हा मग इथे जर पाहिलं तर कोणाचा पदर, कोणाचा पदर आपल्या इथं आहे, पदर झाला, पदर झाला. काय म्हणतात आयशी आता पदर म्हणजे धरा. कोणाचा, आयशी आता म्हणजे आयशी आता म्हणजे कोणाचा, जे स्वतः ठरलेत अनेकांना तारताहेत. स्वतः समजून घेतलेला आहे, स्वतःचा आनंद लुटतायत आणि अनेकांना आनंद देत आहेत. आयशी आता पदर झाला, जेणे मालक येतोय घरा, मालकी हक्क घराला येतोय, यांचा पदर झाला. आपण कोणाचा पदर होतो, मालक घरी येतोय कोणाच्या हाताने. अहो साधूच्या विचाराने, साधूच्या विचारामध्ये भाव तयार होतोय आणि भाव तयार झाला का देव घरा. भावनिका झाला, 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 भावनिका झाला. गुरु पावला घरी आला, गुरु पावला घरी आला, हे भावनिका झाला, 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 निका भाव, निका भाव सांगितले, भाव निका झाला. आमच्याकडे भाव आहेत, पण निका, निका हा शब्द काय. ज्याने ज्याने आपल्या आयुष्यात तो भाव मिळवण्याकरता प्रयत्न केले असा पुंडलिक. कशी विट झोकली माई बापाची सेवा करुनी, विठ्ठल आणला सका पुंडलिका कशी विटे झोकली रे. माई बापाची सेवा करुनी, विठ्ठल आणला सका पुंडलिका कशी विटे झोकली. निकाविषयी वेगळं काहीच नाही. आणि तीच गोष्ट जर पाहिलं तर भाव जी गोष्ट आहे, निका भाव म्हणजे दुसरं त्याच्यात आमगड नाही, याला निका म्हणतात. अहो एकदा आचार बाजूला केल्यावर त्याला सार म्हणतात. हो तूप म्हणजे काय, तूप म्हणजे काय, टाकाला तूप म्हणता, लोण्याला तूप म्हणता, दह्याला तूप म्हणता, म्हशीच्या काशेतून काढलेल्या दुधाला तूप म्हणता का. आणि म्हणत असेल तर कुठल्या मेंटल मध्ये न्यावं लागेल मला. तूप आहे ना त्याच्यात, पण ते तूप आहे का, तूप आहे त्याच्यात पण ते तूप आहे का. तसंच देव आहे ना याच्यात, पण हे देव आहे का. देव आहे ना याच्यात, पण हे देव आहे का. साधू काय म्हणतात, तो देव याला चालवतोय, तो देव याला फिरवतोय, तो देव हे सगळं कार्य करतोय. आपला अभंगाचा पहिला चरण. सदा माझे डोळे जरा तुझी मूर्ती, सदा माझे डोळे जरा तुझी मूर्ती, सदा माझे डोळे जरा तुझी मूर्ती, सदा माझे डोळे जरा तुझी, सदा माझे डोळे जरा तुझी मूर्ती, सदा माझे डोळे जरा तुझी मूर्ती, सदा माझे डोळे जरा तुझी मूर्ती, सदा माझे डोळे जरा तुझी मूर्ती. रखमाई जपती जयारिया, रखमाई जपती जयारिया, तोड तुझ्या रूपात गोड पूजन, तोड तुझ्या रूपात
कोणाचा पती? रुक्माईचा कोणाचा पती? पती. हा हा कोणाचा पती? पती कोणाचा? पती कोणाचा असतो भाऊ? पती पतिवर्तेचा. पती कोणाचा? इकडे या. पतिवर्तेचा. हा रुक्माईचा पती. सोयरिया रुक्माईचा पती पतिवर्ता. हा रुक्माईचा पती सोयरी. आमचा सोयरा कोण आहे? आमची माता कोण आहे? हा आमची माता कोण? आमचा पिता कोण? मला वाटतं एका ठिकाणी सांगितलं कृष्णच माझी माता. कृष्ण माझा पिता अरे बहीण बंधू, बंधू बहीण तुलता कृष्ण माझा. मला सांगा कृष्णच पांडुरंग आहे पटेल का? हाय, हा? हाय. हा? हा? पटेल तीच रुक्मिणी कृष्णाची होती. पटेल काय वेगळी काय? एकच. अहो कृष्ण गोकुळातून दंडकारण्यात आला आणि पुंडलिकाने उभा केलाय रुक्मिणी सहित. मग ती जोडी आहे का दुसरी आहे? द्वारकेची मूर्ती आली भीमा तेरी. द्वारकेची मूर्ती आली भीमा तेरी. हात खांद्यावरी राधिकेचा. हात खांद्यावरी राधिकेचा. हात खांद्यावरी राधिकेचा. तीच मूर्ती वेगळी नाही. कार्यासाठी वेगळी दिली असं देव तोच आहे. हो देव तोच आहे. हे सगळं पहा ना, पाऊस पडतो देव तोच, अन्न पिकतंय देव तोच, आपल्याला पोचवायला सहाय्य करतो देव तोच, आपल्या बरोबर फिरतोय देव तोच, नवे नवे तर तीर्थयात्राला फिरून आणतोय देव तोच, नवे नवे तर आता बोलतोय देव तोच. अजून कोणी आहे का? हा? भरमागण दाट हरी गिरीश. भरमागण दाट हरी गिरीश. भरमागण दाट हरी गिरीश. भरमागण दाट हरी गिरीश. ज्ञानदेव पाट हरी हा वैकुंठ. ज्ञानदेव पाट हरी हा वैकुंठ. भरमागण दाट हरी गिरीश. भरमागण दाट हरी गिरीश. भरमागण दाट हरी गिरीश. भरमागण दाट हरी गिरीश. आपण भाग्यवंत आहोत. देव एवढा मोठा आहे हे आज कळलंय. याच्या पाठीमागं आपल्याला कळत होतं का नव्हतं, पण साधू संतांनी तो पाहिला, कळला आणि इथपर्यंत आणून पोहोचवला. आतापर्यंत आपल्याला ह्या महात्म्याने आणून पोहोचवला, तो समजून दिला. घनदाट भरलेला आहे. किती मोठा आहे देव, किती मोठा आहे. आपल्या गावापुरता, आपल्या जिल्ह्यापुरता, आपल्या तालुक्यापुरता, महाराष्ट्रापुरता नाही नाही नाही. घनदाट घन. विठ्ठल जडी थडी बरला. हृदय ठावा नाही उरला. ओढा तुटीन पाहेला. विठ्ठल जय विठ्ठल. भरला. हृदय ठावा नाही उरला. ओढा तुटीन पाहेला. विठ्ठल जय विठ्ठल. आपलं भाग्य आहे, भाग्य आहे. एवढा मोठा देव पाहायला मिळतो. देव केवढा आहे एखाद्याने विचारलं तर देव केवढा आहे, मोजमाप देता येईल का नाही सांगता येत नाही. मोजमाप देण्याकरता कोण पाहिजे? कोण पाहिजे? मोजमाप करून देणारा फक्त साधू आहे, त्याची तुलना करणारा साधू आहे, इतर कोणी नाही. पहा ना, ज्या वेळेला देव विकला होता, कोणी? सत्यभामाने विकला होता ना. हो 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 देव विकला होता ना. हो तुकाराम बाबा आहे पुढे का? हो हाय हाय देव विकला होता ना सत्यभामाने. विकला होता, हा? विकला. घेऊन जा गेला होता ना सत्यभामाने, गेला होता ना, घेऊन जा. मग घेतलं त्याने आणि सांगितलं आता माझं ऐकायचं, यांचं नाही ऐकायचं.
पण बाकीच्यांना माहिती झाल्यावर भांडायला लागले ना, झाले भांडणं. किती होते त्या, किती होते? एकटीचा होता का तो? 16,100. एकटीचा होता का भाऊ? देव एकट्याचा आहे का, कोणाचा बापाचा आहे का, मालकीचा आहे का कोणाचा? मग आपणच म्हणजे देवाला कुठे नेऊन टाकावं, हा? किंवा आपल्याच घरी घेऊन जाऊ जमत? हा, काय धातूचा आहे का? हा, धातूचा आहे तरी ठेवता येत नाही. तो सुद्धा कधीतरी त्याला द्यायला कमी करत नाही. घेतो कधी तर हो देव खोपला घरात तिथेच चेडा आहे म्हणे. आता चेडा आहे का येडा आहे यालाच माहित नाही. कोण आहे, कोण आहे? आता देव कुठे चेडा राहतो का? देव कुठे येडा राहतो का? हा, आता तो पात्री येतात तरी त्याला उजळायला नेतात. हा एवढा माल मसाल्याचा, हा एवढा किमतीचा, पण याला कधी उजळायचं काम? उजळला का कधी? चला बाबा यालाही उजळून आणू. हा, नेतात नेतात. आणि ही उजळण्याची अवस्था चालू आहे आपली. ही याला उजळा म्हणतात. हा, उजळा बाया आलो आता खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा. आलो आता खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा. काय करण काय खोटा तपा. एवढं मोकळं मोकळं शब्द आहे. शब्द उपकाराची रास आहे, पण समजून देणारा आणि समजून घेणाराची गाठ पडली पाहिजे. हा, सोपा आहे का अवघड आहे? उधळायला आलो का नाही, उधळायला आलो का नाही? मग अहो साधी गोष्ट, रोज आंघोळ केले का कपडे तसेच डोळे घालून ठेवतात, दिले फटीले फेकून. आंघोळ केलं काय करताय, काय करताय, काय करताय? हा, धुवून मोकळे करून वाळवून ठेवतायत. ठेवता का नाही? का उद्याला परत काम आले पाहिजे. योजना आहे का नाही? मग तसं हा बरोबर आहे. मग काय करायला पाहिजे? उधळायला पाहिजे का नाही? उधळायला म्हणजे धुवायला पाहिजे, मलिनता गेली पाहिजे. मलिनता जाणं म्हणजे कपडे धुणं. आम्ही म्हणतो कपडे धुतले, आता मळ धुवलं का कपडे धुतले? चाललं तर डोक्यातच नाही. आम्ही काय धुवलं? कपडे. कपडे तर काही येऊन आला म्हणजे कपडे धुवले, धुवलं काय? तस तस साधू संतांच्या विचाराने आपण काय टाकलं हे कळलं पाहिजे. हे नाही कळलं तर आता दुसरं इतके बाजके मारेल आणि ओढून येईल. दुसरं काय? हा? आता त्या बाबतीत जर पाहिलं तर ते म्हणतात आमचं काय जाईल. काय रे त्या बाबतीत ते बोलत बसायचं त्याबद्दल. हा, ती पिंगळा 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 करून म्हणून बसायचं. काय ना म्हणत बसायचं? काही काम आहे का? का हा, का आपली गलती झालेली आहे ती फक्त आपण कशी रिपेअर करायची आहे त्याच्याकरता हा संघ आहे. हा, हा संघ जो आहे तेवढ्यासाठी आहे. वैष्णवांची संगत, हा, वैष्णव मेळावा, हा का नाही? याच्यामध्ये आनंद मिळतोय, म्हणे आनंद मिळतोय. वैष्णवा संगते सुखवाते देवा, वैष्णवा संगते सुखवाते देवा, संगते सुखवाते देवा. अनेक मे देवा काही नेलो, अनेक मे देवा काही नेलो, अनेक मे देवा काही नेलो, अनेक मे देवा काही नेलो. या संगतीमध्ये सुख मिळतं, सुख. या संगतीमध्ये सुख आहे, सुख आहे. आता आपण तिसरा दिवस आहे, ही लयलूट चालू आहे, ही लयलूट चालू आहे. खंडत नाही, खंडत नाही, खंडत नाही. सारखी देवघेव चालू आहे, सारखी. पण त्याचं भाग्याचं आहे त्याला मिळते. भाग्याशिवाय नाही ना, भाग्याशिवाय नाही. हो, पाहा, माणसं जन्माला आलेतच, बरोबर आहे. नवस सहायत करतात. हो, आमच्याकडे नवस सहायत करतात का? नाही ना,
नाही ना पाळणाच हालत नाही ना काहीतरी नवत देव देतो ना म्हणे देईल ना तो द्यायला बसला तोच देतोय पण तुम्ही ते झाले तर देईल ना फुकट देईल का डोक्यात नाही का तो देईल ना पण ते तर झाल्यावर ते तर समजून घेतलं तर तू द्यायला तयार आहे आता कोण देतोय सूर्य कोणामुळे चालतोय भाऊ सूर्य सकाळी येणार आहे कोण घेऊन येणार आहे एकटाच येणार आहे का भगवंत म्हणतात मी घेऊन येतोय सकाळी आणि परत मीच घेऊन जातोय सूर्याचे चालणे तुझ्या दुसरा नंबर हा एक नंबर झाला दुसरा नंबर बरेच मंडळी वेदांचा अभ्यास करतात बरेच मंडळी वेदांचा अभ्यास 4 वेदांचा अभ्यास आम्ही केलेला आहे आमच्याकडे काय कमी आहे आणि साधू संत म्हणतात ते मुख्य झाले त्यांनी आमच्याकडे पाठवले तुम्हाला त्यांच्याकडे जाऊ नका पण आम्ही त्यांनाच दुसरे मारतोय खाट्या म्हशीला दूधच नाही तर त्यांना दुसरे मारतोय वेद जाणून गेला पुढे मानावाला आता तोच मुका झालाय आपली काय होईल भाऊ मग काय सांगितलं त्यांनी हरिप्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय संताविना प्राप्ती नाही ऐसे सत्याशिवाय प्राप्ती नाही संताविना प्राप्ती नाही आता नाही सांगितलं सत्ता सत्याशिवाय प्राप्ती सत्ता भाषा कळली का सत्ता आठा नाही बरं का सत्ता सत्ता त्याच्यावर टिंब द्या संता त्याच्या व्यतिरिक्त प्राप्ती नाही सत्य आणि संत एकच आहे टिंब काढला का सत्य आणि टिंब ठेवला का संत सत्य तू आता आम्ही ज्याच्यात नादी लागलोय ते काय सांगितलं त्यांनी सत्य तू विठ्ठला आणि आम्ही जो पाहत होतो आम्ही नाद करत होतो जगदा भात म्हणजे जगाचा भात म्हणजे जगाच्या पाठीमागे आम्ही धावतो तो म्हणतोय एवढा केला मी एवढा करीन तो म्हणतोय मी एवढा केला मी एवढा करीन एकमेकाच्या बोकांडी बसतात हो काढा कमवता काही फायदा नाही उपाधी कमावलं तर एखादा भांडवल दुसऱ्याचा फायदा नाही याचा भांडवल त्याचा भांडवल दोघांच्या भांडवल तिसऱ्याचा लाभ तुमच्याकडे काय मला माहित नाही हो दोघांचं भांडवल तिसऱ्याचा लाभ ते म्हणतात ना काही म्हण आहेत याला त्याला घाल कोणाला बाबा बोलतच नाही तेव्हा मग म्हणे मला साथ दे बरं का आता ते साथ द्यायला मागतच नाही कधी गाडी चालत याला त्याला घाल कुत्र्याला मोकळं सांगतो जाऊ दे तुम्ही नाही मला सांगा आता मला सांगा कुत्र्याला घालतो आपण बरं आहे का ते जर पाहुणा आला तर पाहुण्याला या बसा ताटात कुत्र्याला म्हणाल का बरं तो नाही का आपला नामदेवानी त्याला नाही का ओळखलं मग आपण त्यातलं तत्व पाहायचं आहे कुडीकडे पाहायचंच नाही वरच्या सोगाकडे पाहायचं काय बोलला वरल्या रंगा काय बोलला वरल्या रंगा ऊस डोंगा डोंगा पारी रचना डोंगा काय बोलला
एवढ्या करता जर चांगला पाहिलं तर त्याच्याकरता देवाने हे सगळं मॉडेल दिले, हे सगळं जाणण्याकरता जाणीव जी आहे की ह्याच मॉडेल मध्ये आहे. इतर युनिटच्या ठाई हा विचारच नाही. देखे मनुष्य जात सकळ स्वभावतात भजनशील स्वभावतात वाटूळ नाही भजनशील बांडकोड नाही. करतात का भजन? करतात भजन करतात हो. भजन करतात तुम्ही? नाही ते पण नाही म्हणतो. स्वभावतात भजनशील केवळ झाली असे माझे ठाई. छाती टोकून सांगितली मालक म्हणतात फक्त एवढीच जीवनी माझ्या लायक आहे. बाकी काय पुढचा शब्द बाकींचं काय इतर येवण्याच्या ठाई नाही. तेच लायक हा नालायक, तेच लायक हा नालायक. बरोबर आहे का नाही? तेच लायक हा लायक. कोण लायक? जाऊ दे आलं तर कुठेतरी इकडे तिकडे गेला तर नाही मारलं नाही का? कोण लायक मगाच होऊन गेला ना पुरा. कोण लायक? माणसाकडून करणी झाली तर नारायण होता येतोय. माणूस एवढा सुंदर आहे, एवढा उत्तम आहे, पण संगत ठेवली तर आता पहा ना आज पाहिलं तर मंडपात जागा होत नाही. आज पाहिलं तर तुमची भाषा शोकांतिक काय? आज पाहिलं तर माणसाचं कार्य हे एवढंच का? महात्म्याने आयुष्य घालवली, शरीर झिजावलं. तुम्हीच मगा सांगितलं रक्ताचं पाणी हाडवतो काढो. कोणासाठी? आपल्यासाठीच ना. मग आपण सावध आहोत का? अरे मानवानं माणूस केला जागा रे, आता तरी माणसासारखं वागा रे. अरे मानवानं माणूस केला जागा रे, आता तरी माणसासारखं वागा रे. आता तरी माणसासारखं वागा रे, आता तरी माणसासारखं वागा रे. आता तरी माणसासारखं वागा रे, आता तरी माणसासारखं वागा रे. मानवानं माणूस केला जागा रे, आता तरी माणसासारखं वागा रे. मानवानं माणसासारखं वागा रे, आता तरी एवढी विनंती करताय. कोण? संत विनंती करताय. आता तरी पुढे आता तरी पुढे माग झालं ते पाहू नका, का बरं? पुढे जामीन आहेत. माग झालं ते आणि सुधरून घ्या. वाह, माग घोटाळा जायचो टाकून द्या कसा म्हणतात? त्याच्याकडे पहा चूक झालेली रिपेअर करा. जगायचं आपल्याला म्हणून आपण त्याकरता धावती अवस्था आहे. वेळ कमी आणि सोंग जास्त कारण कालची भर आज काढून घेतली म्हणून असं आहे. आणि पाहिलं तर आता जो अभंग आहे ह्या इंद्रियाला वळण देण्याकरता योजना सांगताय. काय सांगतात? डोळे तुम्ही घ्या रे शोक विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मना जेते दावगीर आहे विठ्ठलाच्या पायी. अशी शरीर एवढ्यासाठी आहे. आणि म्हणून आता अभंग आहे. त्या अभंगातून दुसरं चरण गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप,
तेवढ्यासाठी वैष्णव मेळावे, वैष्णव मेळावा तेवढ्यासाठी आहे. या संगतीनेच हा एवढा मोठा लाभ होतो. का? रूपही गोड आहे आणि नाम बी गोड आहे. पण नाम घेतलं तर रूप गोड होतंय. हो, तुम्ही पहा ना, झाडाला फळं आले ना तर राखणदार खालीच बसतो. का? कच्चे आहे तोपर्यंत हात लावू देत नाही. कच्चे आहे तोपर्यंत हात लावू देत नाही. भानगडीत कोणी आला दगड फेकली तर भानगडीत. पण कधी चुकून पाडा लागला गळायला लागलं तर मग भांडण करतो. भांडण ए काय खाली उतरला जास्तीत म्हणतो का? पाडा लागल्यावर येता जाता कोणी उतरला आता नाही विलाज आहे ना. पाडा लागल्यावर तशी अवस्था आहे जीवनाची. हो, मेळावा तेवढ्यासाठी आहे. पाडा लागेपर्यंत हा मेळाव्याचा संबंध असला पाहिजे, संताचा संबंध असला पाहिजे. हा संत संगतीचे काय सांगू सुख. आपण पारख घेत नाही, आपल्याला पारखच नाही आणि पारख झाली असेल तर मेळावा किती किमतीचा आहे कळेल. मेळावा म्हणजे काय? हो, खेळ नाही, मेळ. हो, काल का परवा सांगितलं मेळ कारवाला ती जी अवस्था आहे. मेळ म्हणजे जीवनाची जी काही हरवलेली अवस्था ती परत आपल्या ठिकाणी आपल्याला मिळणं. बस हरवलेली अवस्था आपली अवस्था आपल्याला मिळणं. आता आपण जीव अवस्थेत गेलो होतो, पण साधू संतांनी आपल्याला शिव बनवलंय. आपल्याला शिव बनवलंय म्हणजे कोणतरी हात लावेल का? तुमच्याकडे वागायला कोणी हात लावतो का? राम राम या घरी म्हणता काय म्हणता? हा, मग आता साधूने आपल्याला शिव बनवलंय. कोणी हात लावेल का? हा खराब आहे म्हणून हात लावेल का? हा तो पूर्वीचा काय त्याची किंमत आहे, किंमत करता येणार नाही. आज त्याची अवस्था आहे म्हणून त्याला कोणी हात लावला चालणार नाही. पण त्याने हात लावला तर आपलं भलं झाल्याशिवाय राहणार. त्याने हात लावला तर आपलं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. पण आपण हात लावला तर जमणार नाही का? आता आपल्याला हात लावता येतच नाही का? आपल्याला हात लावायचा असेल तर आपल्याला सानिध्यात कोणीतरी पाहिजे. तो आपल्याला ओळखत नाही. तुम्ही जा ना, बरेच लोक जातात इकडे हे करू नका सर हात लावून देतात. पण साधूने नेल्यावर तो म्हणतो थांब, तू बाजूला होय, त्याला येऊ दे. एवढी किंमत नाही. हा, मग रीतीने का दांडगाईने? आपला परमार्थ कसा चाललाय? रीतीने चालला पाहिजे. रीतीने गेला कोणाची ताकद नाही बाजूला करायची. पण रीत नसेल तर कोणी आपलं ऐकणार नाही. मग इथे काय सांगितले? समयाची शंभर बाबा समयाची सादर व्हावे आणि मालक ठेवीत तसे राहावे. समयाची सादर व्हावे आणि मालक ठेवीत तसे राहावे. जैसी स्थिती आहे तैसा परी राहे. तू पाहे सत्य जसं असेल तर
मालकाला जसं असेल तसं चालत आहे. आवडी तो ठेवेले आनंद ते तैसे राहावे. तो ठेवेल तसं राहायला शिकावं. कारण आपला बापच तो आहे, आपला मालकच तो आहे. हो हो, माये जगन्नाथ बाप जगन्नाथ, माझा का तुमचा का? अनाथाचा नाथ अनाथ जनार्दन. अनाथ अनाथ कोण कोण आहे भाऊ? अनाथ कोण कोण आहे तुमच्याकडे? अनाथ कोण कोण आहे? अनाथ अनाथ कोण कोण आहे? सगळेच अनाथ आहेत, एकही नाही वेगळा. अनाथाचा नाथ हा सगळ्यांचा मालक झालेला आहे. म्हणजे हे सगळे अनाथ आहेत. हा, हे बिघडलेली अवस्था दुरुस्त करण्यासाठी फक्त तेवढंच परिचय आहे. हा, परिसराच्या संगती लोह बिघडला, जो जो बिघडला तो सुवर्णाची झाला. हा, मग सुवर्ण व्हायचं असेल तर संताच्या संगती मनोमार्ग गती संताच्या संगती मनोमार्ग गती संताचे संगते मनोमार्ग गती. आगळावाचे पदी ये पंथे. वेळ संपुष्टात आलेली उजबूज सुरू झाली, संपून गेला. काय? कधी ये मुलं उचलतात नाही का? नाही आणि नाही का मुलं उचलायचे का? हरिपाठ वाक्य. काढते तर पाहुणे आले. हरिपाठ. तिसरं चरण पा. विठू मागोले हाती वरदे विठू मागोले हाती वरदे विठू मागोले हाती वरदे विठू मागोले हाती वरदे विठू माऊली हाती वरदे. विठू माऊली हाती वरदे. विठू माऊली हाती वरदे. विठू माऊली हाती वरदे. संतांनी राहे हृदय माझा संतांनी राहे हृदय माझा सत्यवादी हृदय माझा. सत्यवादी हृदय माझा. गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे भगवंताला एक मोठी एक पदवी दिलेली आहे. काय दिली? कोणी? भक्ताने. भक्ताने पदवी दिलेली आहे. विठू माऊलिया, ओ माऊली, ओ माऊली. आपल्याकडे पहा ना, पंढरपूरला गेला का ओ माऊली, ओ माऊली. तू पेचाड कशा ना ओ माऊली. तू गटरला का पडेल असं ओ माऊली. रामकृष्ण हरी. हा हा, विठू माऊलिया. भगवंताला तेच पाहत आहे आणि भगवंत तेच आपल्याकडून करून घेतोय. काय? हे सर्वत्री त्यांनी सांगितलंय. हे समजतंय, हे समजतंय श्री कोण आहे? हे समजतंय श्री वासुदेव. हा आलता प्रतीती म्हणजे अनुभवाचा, प्रतीती आल्याचा रोज वदला भाव आणि भक्ता माझी राव. येडाय तो भक्ता माझी राहो ज्ञानी येतो. भक्तामध्ये ज्ञानित्व आहे. या सगळ्या गोष्टी त्याला जाणं आहे. म्हणून ते म्हणतात विठू मावलिया. आजची वरदी. का तू माझ्या हृदयामध्ये संचार कर, तरच माझी किंमत. नाही काय किंमत आहे ना? हे एक दिवस कोणाचं आहे पाहुणं? कोणाचं आहे? यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय. यमाचा पाहुणा आहे आणि म्हणून सावध व्हायचं आहे. शेवट चला. तुका म्हणे काय न मागो तुका म्हणे काय न मागो
तुका बाहेर काय तुझे पायी सुख तुझे पायी सुख सर्व आहे. गोड तुझे रूप गोड गोड तुझे रूप गोड तुझे तुझ्या पायी तुका गोड तुझे रूप गोड तुझे ज्ञानेश्वर मावली नाराज मावली मावली तुका म्हणे काही न मागू आणि शेवटचं चरण सांगतायत तुकाराम महाराज मागणी करतायत. हा मागणी परत अभंग आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत मागणीच करतोय. कोण? तुकोबा. काय म्हणतात देवाकडे? काय अभंग आहे? सदा सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती त्या मूर्तीमध्ये जडून जाऊ दे, वेगळं ठेवूच नको. का? ही सगळी तुझ्याकडेच अवस्था आहे. तुझ्या पायी सुख सर्व आहे गोड तुझं रूप आहे, गोड तुझं नाम आहे. देई देही मध प्रेम सर्व का. शेवटच्या चरणामध्ये म्हणे तुका म्हणे काही न काही मागे काही काही म्हणजे काहीच शब्दामध्ये नको. फार किंमत आहे. काही आपण तर काही मागू ना. आपल्याला बरेच म्हणजे गोटीला गेलो ना काही नको ते मागतो. उपाधी झाली का मरडच बसतो. तुका म्हणे काही न मागो आणि तुझे पाय पायामध्ये जे आहे, सर्व आहे ते सर्व आहे. त्याचा आम्हाला सबद येऊ दे, बाकीचं काहीच नको. आम्हाला बाकीची घ्यायचंच नाही. काय असं धावता भावारतो मला काही कळत नाही. तुम्ही आणून केला बैल उभा नाही का, रोड वडणारे वडतात आणि याला असं वाटतंय मीच शेवटपर्यंत हे सगळं नेलं. पण या एवढ्याने ही मदत केली. किती किंमत आहे तुमची? किती किंमत आहे? पहा ना, हे गोपाळ गोपाळ मदत करतायत आणि गोपाळाला शिकवणारी ही मंडळी आहे. नाही का नाही का. एवढं मोठं सांभाळ करून एवढं मोठं आटास करतायत आणि परत परत जेव्हा हाक माझी तेव्हा हजर. रात्र पाहत नाही, दिवस पाहत नाही, काय करावं. एवढी तळमळ. अहो हा जरी बाहेरून जरी एवढी आटास असेल तरी अंतकरणाला तो लागत नसेल का? त्याच्यात काही नाही का? देवाला ते आवडत नाही का? याची गरज आहे देवाला. कारण भाव होण्याकरता त्याची गरज आहे ना. हे भाव होऊ शकत नाही. भावाकरता काही म्हणजे आटात हे पहा ना, कीर्तन चिंतन एवढे करत आहेत त्यासाठी भाव निर्माण होण्यासाठी. मग याच्यामध्ये भाव नाही का? भावाकरताच हे सगळं. आणि भाव नसेल तर देव येडा बेडा आहे का आपल्याला सांभाळायला? सांभाळणार सगळं मग सांभाळतोय म्हणजे त्याचाच भाव आहे. सगळ्यामध्ये ती अवस्था आहे. बोलता बोलता बरोबर तिकडं तिकडे झाल्याचे झालेली सेवा पांडुरंगाचे त्यांनी साधू संतांचे त्यांनी त्या मेळाव्यातल्या मंडळीच्या ठिकाणी अर्पण करून सेवेला. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा जय जय